बोरीगाव जिंतूर तालुक्यातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं ग्रामपंचायतीचं गाव। जिल्ह्यातील सर्वात मोठं गाव असूनही बोरी अनेक सुविधांपासून वंचित होतं। आधी आम्हाला पगार चालू नव्हती तर आमचा जरा निर्वाह धकत नव्हता। 2015 पर्यंत बोरीमध्ये प्रवाशांना बस स्थानकावर साधा प्रवासी निवारा सुद्धा नव्हता। निजामकालीन मोठी बाजारपेठ असूनही 2015 पर्यंत बोरीतील शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी स्वतःची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा नव्हती। कारण या गावाच्या विकासाला आणि या ठिकाणी काम करणाऱ्या नेतृत्वाला मतदारसंघाच्या पुढारी साहेबांचा अकार्यक्षमपणा भोवला। आमचे जर हमाल माथाडीचे जे कामं असतात ते आम्हाला प्रत्यक्षात जिंतूरला जाऊन करावं लागत होते। साहेब लोकांशी त्याच्याशी बोलावं लागत होतं। 2005 ते 2015च्या काळात तर इतर मूलभूत सुविधांपासून सुद्धा बोरीगाव वंचित राहिलं। आतेर लोक म्हणजे घरोघरी केलं संडासच येते कोणी, केरे अंगाड्या कधी पाणी नळ बी येते कोणी, कधी काय येतं कोणी। कुठंतरी हे चित्र बदलण्याची गरज होती। लोकांच्या आशा अपेक्षांना सत्यात उतरवण्याची गरज होती आणि 2015 साली बोरीमध्ये नवीन सुरुवात झाली। चित्र पालटलं। बोरीच्या एका उच्च शिक्षित तरुणाने गावचा विकास साधण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन नेतृत्वाची साथ निवडली। या जोडीला लोकांनी खांद्यावर घेतलं। त्यानंतर 2015 साली ग्रामपंचायत निवडणुकीत भरभरून प्रेम व आशीर्वाद देत मायबाप जनतेनं मोठं सत्तांतर घडवून आणलं। येथेच बोरी गावच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली। 2015 नंतर घडत राहिलेला बदल आपण या माध्यमातून पाहूयात। बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात येण्यासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात याचिका दाखल केली होती। सुप्रीम कोर्टापर्यंत यासाठी लढा दिला गेला। माननीय अजितदादा पवार, माननीय धनंजय मुंडे यांच्या सहकार्यामुळे बोरी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती आज अस्तित्वात आली आहे। यामुळे निश्चितच बोरीची बाजारपेठेस उभारी येण्यास मदत झाली आहे। ज्या बोरी उपबाजारपेठेत तत्कालीन सभापती व संचालकांनी वार्षिक 12 लाखाचं उत्पन्न दाखवलं होतं, तीच बाजारपेठ आज स्वतंत्र झाल्यानं उत्पन्नाचे स्रोत लाखोंनी वाढले आहे। यामुळं बाजार समितीच्या आर्थिक परिस्थितीतही मोठी सुधारणा झाली आहे। ही मार्केट कमिटी स्वतंत्र करण्यासाठी अजय भैया चौधरी यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत। ते एफर्ट्स घेऊन ते मार्केट कमिटी स्वतंत्र झाली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना स्वतंत्र मार्केट कमिटी झाल्यामुळे प्लांटच्या खरेदी आल्यामुळे योग्य भाव मिळत आहे। आता हे आमच्या इथले अजय भैया चौधरी 2 वर्षाखाली त्यानं स्वतंत्र बोरी मार्केट कमिटी केलेली आहे। आम्हाला कुठलंही टेन्शन नाही। आज आम्हाला नाशिक पुण्याला कामाला जायची वेळ होती, ती आज आमच्यावर नाही आहे। आज बोरीमध्ये आज आम्हाला भरपूर काम आहे आणि आज जवळपास आम्हाला आज इथं 30-40 खेडेमध्ये बोरीला लावलेले आहेत जवळपास। इथून माल येते आमच्याकडे, त्याच्यासाठी आम्हाला रोजगाराची काही अडचण नाही। बोरीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये यासाठी कुपटा 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पुनर्वसनासाठी योजना सौर ऊर्जेवर चालवणं, थकीत वीज भरणा 1 कोटी रुपये, जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणं, पाईपलाईन व मोटार दुरुस्ती या कामासाठी माननीय विजयराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पाठपुरावा करून ही कामं मंजूर करून घेतली। बोरी गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे गावांतर्गत पिण्याचे पाणी अर्ध्या गावात जात नव्हते। त्याचा सर्वे करून त्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली। त्यामुळं आता त्या भागात नळ योजनेचं पाणी जात आहे। वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या या लोकांना आता आपल्या हक्काचे नळ योजनेचे पाणी मिळू लागले आहे। वॉटर एटीएम मुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत आहे। परभणी रोडवर पाण्याच्या टाकीजवळ बाजार मैदानात आणि बोरी तांडा येथे हे वॉटर एटीएम बसवण्यात आल्यानं नागरिकांना शुद्ध ROचं पाणी पिण्यासाठी अल्प दरात उपलब्ध झालंय। जे अजय भैयाने जी केलेली आहे पाण्याची व्यवस्था ती म्हणजे फारच चांगली केलेली आहे। कारण की 5 रुपयामध्ये पाणी भेटतं इथं 20 लिटर आणि इथले जे व्यावसायिक आहेत त्यांना पण सोपं जातं। कारण दुकानावर पण उन्हाळ्यामध्ये 5-5 रुपयांमध्ये पाणी भेटतं
आणि मला तरी वाटतं ही चांगली सुविधा केलेली आहे आमच्या ग्रामपंचायतने आमच्यासाठी आणि इथल्या लोकांसाठी. गाव व गावातील परिसर स्वच्छ राहिला पाहिजे ही महत्वाकांक्षा ठेवून बोरी ग्रामपंचायतीनं 2 घंटा गाड्यांची खरेदी केली असून दररोज न विसरता या दोन्ही घंटा गाड्या सकाळी गावातील लोकांच्या घरात जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असल्यानं रस्त्यावर कचरा टाकणं जवळपास बंदच झालंय. परिसर व घर स्वच्छ होत असल्यानं रोगराईला सुद्धा आळा बसलाय. गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न इथून पुढच्याही काळात आपण करणार आहोत. ग्रामपंचायतने आम्हाला घंटागाडी उपलब्ध करून दिल्यामुळे कचरा आम्हाला टाकायला सोयीचा जात आहे आणि ती वेळेवर येते. त्यामुळे वेळ माहीत असल्यामुळे सगळेजण आपापला कचरा घेऊन बरोबर गाडीमध्ये टाकतात आणि त्याच्यामुळे दुर्गंधी पसरत नाही आणि कचराही पसरत नाही आणि रोगराईपासून आम्ही मुक्त झालो आहोत. बोरी ग्रामपंचायतला घंटागाडी चालक म्हणून आहे. माझ्याकडे सगळं स्वच्छता करण्याचं काम आहे. मी सकाळी 6:30 वाजता उठतो, 7ला गाडी काढतो, पूर्ण गावाने राऊंड घेतो. पहिले लोक कचरा रोडवर टाकायचे, आता पूर्ण लोक घंटागाडीत कचरा टाकतात. सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंत ड्युटी असते माझी. दररोज येणे, आपला राऊंड मारणे, त्यानंतर आपलं पूर्ण स्वच्छतेचं काम बघणे. त्याचे आमचे स्वच्छता निरीक्षक सादिक भाई तयार आमच्या मागे आहेत. ते आम्हाला काम सांगतात. आम्ही दररोज त्या टायमाला दररोज घंटागाडी बोरीमध्ये फिरते. एवढं काम आमचं. नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी भैयांचा नेहमीच पुढाकार राहिलाय. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या मालकीचे पहिले कोविड ICU बोरी येथे स्थापन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेबांनी त्याचे उद्घाटन करून कामाची प्रशंसा केली. सर्पदंश, ECG, बंद हृदय सुरू करण्यासाठी शॉक ट्रीटमेंट, सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी अत्याधुनिक उपकरणं या ICU मध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये आता गंभीर रुग्णांना परभणीस जाण्याची गरज नाही. या ICU मुळे रुग्णांची 2,14 रुपयांची बचत झाली आहे. या ठिकाणी असलेल्या ICU मध्ये एकूण 107 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या काळात परभणीत एकही बेड कुठे शिल्लक नव्हता. त्यावेळी मात्र बोरीतच रुग्णांना उपचार मिळाले. अंदाजे 1 कोरोना रुग्णांना खाजगी दवाखान्यात 2 लाखाचा खर्च येतो. म्हणजे आता विचार करा, जवळपास 107 रुग्णांचे 2,14 रुपयांची या ICU मुळे बचत झाली आहे. ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारतीची दुरुस्ती करण्यात आली असून त्या ठिकाणीही आता रुग्णांना उपचार देणं सुरू झालंय. जिल्ह्यात ग्रामीण भागातील एक सुसज्ज व दर्जेदार रुग्णालय म्हणून बोरीचं रुग्णालय लौकिक मिळवत आहे. यापुढेही जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा देण्याचा मानस अजय भैयांचा आहे. राज्याचे आरोग्य मंत्री सन्माननीय नामदार श्री राजेशजी टोपे साहेबांचं लक्ष बोरीकडे असल्यानं भविष्यात या रुग्णालयात अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि होणारच आहेत, यावर आमचा विश्वास आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील एकमेव असं कोविड ICU आपण आपल्या ग्रामीण रुग्णालयात ग्रामपंचायतच्या पुढाकाराने त्या ठिकाणी उभारलं आणि या कार्यक्रमाला आपल्या मराठवाड्याचे आयुक्त आदरणीय केंद्रेकर साहेब उद्घाटनाला आले. त्यावेळेस त्यांनी देखील या ठिकाणी गौरवोद्गार काढले. बोरीसारख्या ICU मध्ये जर आपल्याला त्या काळामध्ये परभणीमध्ये उपचार घ्यायचे असतील तर जवळपास 2.5-3 लाख रुपये त्या ठिकाणी आपल्याला मोजावं लागत होते आणि ह्या बोरीमध्ये उभा केलेल्या सुविधेमुळं आपल्या बोरीतील 110 लोकांना जवळपास त्या ठिकाणी आपण निशुल्क अशी या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये उपचार करून यशस्वी कोविडच्या वर त्यांनी त्या ठिकाणी मात केली. बोरीतील जिल्हा परिषदेची शाळा ही निजामकालीन शाळा आहे. या शाळेत पूर्वीपासूनच दर्जेदार शिक्षण मिळत असल्यानं या शाळेतील विद्यार्थी आज विविध उच्च पदावर विराजमान आहेत. डॉक्टर, वकील, पत्रकार, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल, शिक्षक, प्राध्यापक, भारतीय सैन्य दल, कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र तसेच राजकारणातही सक्रिय आहेत. ही शाळा आता जुनी झाल्यानं नवीन दुमजली इमारतीसाठी 1,35,00,000 रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक अशी ही जिल्हा परिषद शाळेची इमारत जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक मॉडेल म्हणून नावलौकिक कसा होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे. विज्ञान तंत्रज्ञानासोबतच कला, क्रीडा या विषयातही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी परिपक्व कसा होईल यासाठी
ही नवीन इमारत झाल्यानंतर लक्ष देण्यात येणार आहे. बोरीतील जिल्हा परिषदेच्या 4ही शाळांना ई लर्निंग व सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत. बोरी ग्रामपंचायत व कुंज सेवा संस्थान नवी दिल्ली यांच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. या ठिकाणची शाळा ही निजामकालीन असल्यामुळे ज्ञानार्जन करते वेळेस आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येत होत्या. अनेक कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस मी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जायचो, त्या ठिकाणी विद्यार्थी पालक असतील, त्या ठिकाणी ज्ञानार्जन करणारे शिक्षक असतील, त्यांनी माझ्याकडे एक मागणी केली की ही सदरील निजामकालीन शाळा आपण पाडून कुठेतरी नवीन इमारत या शाळेसाठी दिली पाहिजे आणि त्यातूनच जिल्हा परिषदच्या माध्यमातून 1,32,00,000 रुपयाची भव्य दिव्य अशी जिल्हा परिषदेची इमारत त्या ठिकाणी आपण मंजूर केली भांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या ठिकाणी त्याचं काम देखील आज चालू आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये ती बिल्डिंग आपण बोरीकरांच्या सेवेत रुजू करणार आहोत. बोरी येथील ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर सोमेश्वर मंदिराचा कायापालट करण्यासाठी पर्यटन विकास अंतर्गत क दर्जा मिळवून दिला. या ठिकाणी आता भाविकांसाठी भक्त निवास आदी विविध विकास कामे होती. रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिर बोरीतील हे खूप पुरातन काळातील मंदिर आहे. एक्झॅक्ट आपल्याला काळ तर सांगता येणार नाही, 8व्या किंवा 12व्या शतकातील, पण हेमाडपंथी मंदिर आहे. जसं की आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील औंढा म्हणा, अजून परळी म्हणा, असे जे काही बरेच ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक म्हणता येणार नाही, पण प्रसिद्ध आहे. भरपूर पुरातन काळातील मंदिर आहे. मंदिर पहिलं तर फेमस होतंच आणि भैयाने त्याला क दर्जा मिळवून दिला, त्यामुळं अजून देखील वाढलं. तर अपेक्षा अजून एवढीच आहे की गावाचा विकास तर आहेच, पण महाराष्ट्र मंदिराला अजून काही डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला भैयानी तर अजून महाराष्ट्रभर अजून फेमस होऊ शकतं मंदिर व त्यामुळे गावाचं नाव देखील होऊ शकतं. सौर ऊर्जेवर चालणारी संगणकीय ग्रामसंसद. ही ग्रामसंसद बोरीच्या मालकीची दुमजली इमारत बांधून तयार झाली आहे. ही इमारत म्हणजे बोरी गावची शानच आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण आदर्श गाव पाटोदा येथे ही ग्रामसंसद ही इमारत आहे. त्यानंतर आता आपल्या गावात ही इमारत तयार झाली आहे. मराठवाड्यात ही दुसरीच इमारत असल्यानं बोरीवासियांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. या अत्याधुनिक ग्रामसंसद इमारतीत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविस्तार अधिकारी यांचे स्वतंत्र दालन आहेत. ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था यात करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमधील महिला सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र महिला कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच घरपट्टी, वीजपट्टी, नळपट्टी भरणाऱ्यांसाठी किंवा कोणतंही प्रमाणपत्र घेण्यासाठी आता या ग्रामसंसदेत ऑनलाईन पेमेंटची सोय करण्यात येणार आहे. 8 संगणक, हायस्पीड इंटरनेट, झेरॉक्स, प्रिंटर आदी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे या ग्रामसंसद इमारतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा असणार आहे. माजी सभापती माननीय अशोकराव चौधरी हे सरपंच असताना त्यांच्या काळात त्यांनी व्यापारी संकुल बांधली. म्हणूनच आज व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी गाळे उपलब्ध झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या मालकीची ग्रामपंचायत जवळ, भुसार मार्केट जवळ, बाजार मैदानात, परभणी रोडवरील जिल्हा परिषद शाळेसमोर व्यापारी संकुल आहेत. त्यात भर म्हणून अजय भैयांनी जुनी कन्या शाळा पाडून त्या ठिकाणी 17 व्यापारी संकुल उभारली आहेत. तसेच अशोकनगर पाण्याच्या टाकीखालीही व्यापारी संकुल बांधल्यानं व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दुकानं उपलब्ध झाली आहेत. ग्रामपंचायतचे गाळे अजय भैया चौधरीने बांधले. त्याच्यात भाडं कमी, जागा व्यवस्थिशीर आणि जागा पद्धतशीर मेन मार्केटला भेटली. अजय भैयाचे फार फार धन्यवाद. बोरीतील रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी अजय भैयाचा पुढाकार. बोरीतील अनेक भागातील रस्ते व नाल्या खराब झाल्यामुळं मोठी समस्या निर्माण झाली होती. अजय भैयांनी यासाठी पुढाकार घेत अनेक नगरातील रस्ते व नाल्यांचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळं अनेक दिवसापासूनची नागरिकांची रस्त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. अजूनही बरीच रस्त्यांची व नाली बांधकाम करावयाचे आहे, जेणेकरून संपूर्ण गावातील रस्ते व नाली बांधकाम पूर्णत्वास येईल. त्यासाठी याही वेळेस आपण अजय भैयालाच साथ देऊन बोरीच्या विकासासाठी त्यांच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्र द्यावीत. बोरी तांडा येथे सिमेंट रोड व आश्रमाच्या परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत रस्त्यांवर पेवर ब्लॉक टाकल्यामुळं परिसराला शोभा आली आहे. नाली बांधकाम केल्यानं स्वच्छता टापटीप दिसतीये. अजय भैया चौधरी यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या प्रयत्नातून ही
रोड गट्टू कामाची पूर्तता करून ह्या जनतेच्या सेवेसाठी ही सेवा उपलब्ध केलेली आहे. अब जो कोण जे रे प्रत्येक घरे नळचं संडासचं बाथरूमचं साथीवातचं होच एरे माई आजी ओने लारे रोड किंवा यातेर कुणसी सुविधा हानू ही कोणी ये अजय चौधरी यात्रा फॉर्मेम काम किदोच देखे रोज काम छे निभा रोड दे रोज तांडे में कुणसी व्यवस्थित काम कर रोच अजय भैया जो नाला कर रोच छे अजय भैया समती हम जो वर पार्टीशी उभे छा अजय भैया अंगच हम लारच आवरे. काही महिला आणि लहान मुलांचं एके दिवशी चर्चा करत असताना मला असं जाणवलं की आपल्या बोरी गावामध्ये विरंगुळ्याचं या ठिकाणी एक सार्वजनिक ठिकाण असलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने एक सुसज्ज असं 3.5 एकरचं उद्यान परभणी रोडवर आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामपंचायतच्या उद्यानाचा प्रोजेक्ट हा तसं पाहिलं तर खूप मोठा आहे, परंतु आदरणीय भांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन आपलं आहे. भांबळे साहेबांचा राज्य शासनाकडनं त्यांना येणारा निधी, माझा उपाध्यक्षचा निधी, आपले पंचायत समिती गटनेते आदरणीय सुभाषतात्या घोलप यांच्या निधी आणि ग्रामपंचायतचा निधी असं सर्व निधी एकत्रित करून आपण एक सुसज्ज असं उद्यान त्या ठिकाणी निश्चितच येत्या 1 वर्षामध्ये उद्यान परिपूर्ण होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. मला दुसरा मुद्दा सांगायला आनंद वाटेल की परभणी जिल्ह्यामध्ये ओपन जिम ही संकल्पना आपण फक्त मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाहतो, परंतु ती सुद्धा संकल्पना आपल्या बोरीकरांसाठी आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गार्डनमध्ये झोके, सीसॉ, घसरगुंडी आहेत व आम्ही सगळे तिकडे जी टीम आहे आम्ही क्रिकेट इथे खेळतो दररोज येऊन. उल्लेखनीय काम चांगले आहे अजय भैयाचे. याच्या आधी इतकी ग्रामपंचायत झाली पण एवढी कामं झाली नाही कधी, असं नाही. आज रोड झाले, सौर ऊर्जाची लाईट आहे, गार्डन झालं, गार्डनची आत्ता सुरुवात आहे. त्याच्यानंतर अजून पुन्हा विकास होणार निवडून दिल्यानंतर, असं ना. लॉन होणार इथं, स्विमिंग पूलची एक तयारी त्यांची, असं ना. कामं व्हायले भरपूर, कामामध्ये काही शंका नाही. प्रबुद्ध नगर येथे समाज मंदिराचे बांधकाम पूर्ण केलं. अजय भैयांनी हा समाज मंदिर उच्च क्वालिटीचं समाज मंदिर बांधून दिले. त्यांनी सिमेंट बांधून दिले. मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे नगरमधील समाज मंदिराची दुरुस्ती आणि नवीन भव्य अशा स्वरूपात परभणी रोडवर स्वतंत्र समाज मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. त्यामुळं समाजाचे विविध कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना आता आपल्या हक्काची जागा मिळाली आहे. पण अजय भैया आले, अजय भैयाच्या भांबळे साहेबाच्या नेतृत्वाखाली त्यानं आम्हाला एवढी जागा उपलब्ध करून दिली. अजय भैयामुळं आज आमचं समाज मंदिर झालं. आज आमचे कार्यक्रम होतात समाजाचे, मातंग समाजाचे, ते जेणेकरून आम्हाला कुठं जागा नव्हती उपलब्ध, तर त्यांच्यामुळं आज आम्हाला समाज मंदिर मिळालं. समाज मंदिरामुळं आज आमच्या कुठले काय छोटा मोठा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, भैयाच्या नेतृत्वाखाली आम्हाला जागेमुळं आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला आहे. मराठवाडा दीक्षाभूमी येथे भव्य स्वरूपाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर पूर्ण केले. बोरी प्रतिष्ठान या ठिकाणावर ग्रामपंचायतकडून आम्हाला सभागृह हा निधी मिळालेला आहे आणि ह्या ठिकाणावर आज 13 वर्षापासून इथं धम्म परिषद साजरी होत असते. मुस्लिम समाज बांधवांसाठी ग्रामीण भागातील जिल्ह्यातील भव्य असा 35 लाख रुपयांचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम शादीखान्याचं काम पूर्ण करण्यात आलं. परभणी रोडवर भव्य दिव्य असा हा शादीखाना बोरी गावचं वैभव झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कौसळी रोडवर 1 किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड केली व बोरी बस स्टँड ते कुरेशी मोहल्ला या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड केल्यानं गावच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. गावातील प्रमुख रस्त्यावर शाळा परिसर आदी ठिकाणी CCTVची नजर असल्यानं गुन्हेगारीला आळा बसला. एकूण 63 CCTV कॅमेरे बसवणारी बोरी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. आजचे युवक हे उद्याचे भविष्य असतात. त्यांची प्रकृती सदृढ असणं हे गरजेचं आहे. हे लक्षात घेता बोरी येथील जुन्या हैदराबाद बँकेच्या जागेत युवकांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली असून युवक याचा लाभ घेत आहेत. या व्यायामशाळेत अत्याधुनिक साहित्य आणण्याची योजना आहे. बोरीतील विविध चौकात प्रकाशाचा लखलखाट पाहावयास मिळतोय.
गावातील छोट्या मोठ्या चौकात हायमास्ट दिवे बसवण्यात आल्यानं तो परिसर प्रकाशानं लखलखून जातोय. अद्ययावत सर्व सोयीने युक्त अशा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी 40 लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून या कामास सुरुवात झाली आहे. जनावरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हा दवाखाना उपयोगात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांची जनावरं दगावल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. ही बाब लक्षात घेऊन जनावरे दगावून आर्थिक नुकसान झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रत्येकी 30,000 रुपयांची मदत मिळवून देण्याचं महत्वपूर्ण काम अजय भैयानं केलंय. त्यामुळं या गरीब शेतकऱ्यांना तेवढाच आधार मिळाला. काय नाही, आपल्याकडे 4 म्हशी होते, आपल्याकडे 2 दगावल्या. मी अजय भैयाकडे गेलो. अजय भैयानं मला मदत म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं. सहकार्य केल्याच्या नंतर मी आज पुन्हा बी 4 म्हशीचा 8 म्हशीवर आलेलो आहे. या अजय भैयाची आपल्याला चांगली मदत मिळालेली आहे. अजय भैया ग्रामपंचायतला असल्यामुळे त्याने आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे. यशाचे मार्ग खडतर असतीलही मग सहजासहजी मिळेल ते यश कसले? तिथपर्यंत जावे लागेल तर लढूनच जाऊ, कारण माघार घेणं आमच्या रक्तातच नाही. या उक्तीनुसार अपयश पचवून पुन्हा जोमानं कामाला लागून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे युवकांच्या संघटनेतून सामाजिक व राजकीय प्रवाह सामावून घेतलेल्या अजय भैया चौधरी यांनी राजकीय क्षितिजावर आपलं एक वेगळं अस्तित्व प्रस्थापित केलं असून परभणी जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा त्यांनी उमटवलाय.